जे नाईट शिफ्ट करतात त्यांना आजार होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, असं आहे का खरं? नक्कीच आहे, नक्कीच आहे. कारण हे तुम्ही नेचरच्या अगेन्स्ट जात आहे. आपल्याला नेचरनी सांगितलेलं आहे, दिवसा जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपण जागे असलो पाहिजे, सूर्य मावळतो तेव्हा आपण झोपलं पाहिजे. सनलाईट किंवा सूर्यप्रकाश आपल्या अंगावर, आपल्या डोळ्यांवर पडतो तसे आपले एनर्जी प्रोड्यूस होणारे हॉर्मोन्स पण रिलीज होतात. अच्छा. आणि जसं जसं सूर्य कमी होतो तसं ते मेलाटोनिन म्हणजे झोपेचा एक हॉर्मोन असतो तो रिलीज होतो, म्हणजे आपल्याला झोप येते. हे असं बॉडीचा क्लॉक ऑलरेडी सेट केलेला आहे नेचरने आपल्यासाठी. ते आपण त्याच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न करणार तर मग आजार होणार. आपल्याला झोपेची गरज आहे हे लोकांना कळत नाही. म्हणजे स्पेसिफिक आपल्याला 4 किंवा 5 तास झोपून नाही चालत. ऍटलीस्ट शरीराला 6 ते 8 तासाची मिनिमम झोप तेवढी असायलाच पाहिजे. म्हणून ती आता सध्या पॉसिबलच नसेल. जेवढं होईल तेवढं मग त्याला कॉम्पेन्सेट कसं करायचं, तुम्ही चांगलं खायला पाहिजे आणि जेव्हाही पॉसिबल असेल तेव्हा तुम्ही ती प्रॉपर झोप घेतली पाहिजे. पण हे लॉंग टर्म नाही चाललं पाहिजे. नाईट शिफ्ट लॉंग टर्म नाही चालली पाहिजे.